सध्या महाराष्ट्र स्टेटमध्ये ग्रुप ए MBBS BDS कोर्सचा कॅप राऊंड 1 कंप्लीट झाला आहे. म्हणजेच तुम्हाला सीट अलॉटमेंट झाला आहे आणि 22 तारीख जी आहे ती तुमची लास्ट डेट आहे. ज्या मुलांना की कॉलेज अलॉटमेंट झालं जॉईन करून बेटरमेंटला अप्लाय करणं असेल किंवा मग रिटेन्शन फॉर्म देऊन त्याच कॉलेजमधून डिग्री कंटिन्यू करणं असेल तर दोन्ही गोष्टीसाठी तुम्हाला 22 तारीख लास्ट डेट आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आता पहा, आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत कॅप राऊंड 2 जो आहे ना ग्रुप ए चा MBBS BDS कोर्सचा. तर यासाठी रूल काय आहेत, कॅप राऊंड 2 मध्ये कोणत्या सीट वॅकंट येतील, त्याचबरोबर कोणते विद्यार्थी कॅप राऊंड 2 च्या ऍडमिशन प्रोसेससाठी एलिजिबल राहतील, म्हणजे कोणत्या मुलांना अलॉटमेंट केलं जाणार आहे, त्याचबरोबर कोणते मुलं कॅप राऊंड 2 साठी एलिजिबल राहणार नाहीत, किंवा इन केस जर तुम्हाला कॅप राऊंड 2 मध्ये कॉलेज अलॉटमेंट झालं तर तुम्हाला कॅप राऊंड 3 ला अप्लाय करण्यासाठी किती रुपये पेनल्टी आहे किंवा मग प्रोसेस कशी असणार आहे, ते सगळे जे डाऊट आहेत ना तुमचे कॅप राऊंड 2 च्या ऍडमिशन प्रोसेस बद्दल महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग MBBS BDS ग्रुप ए त्याची सविस्तर माहिती या छोट्याशा व्हिडिओमध्ये छोट्याशा चॅनलवर मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचे 100% डाऊट क्लिअर होऊन जातील. जर तुमचा एखादा डाऊट शिल्लक उरला तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा, आम्ही तुम्हाला त्याचा आन्सर करण्याचा नक्की प्रयत्न करू, किंवा तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. तिथे आम्ही तुम्हाला फ्रीमध्ये गाईड करण्याचा किंवा येणारी प्रत्येक अपडेट डिटेलमध्ये एक्सप्लेन करून शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करू, किंवा तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका, आम्ही तिथं पण तुम्हाला फ्रीमध्ये गाईड करण्याचा नक्की प्रयत्न करू. आता सर्वात अगोदर आपण चर्चा करणार आहोत की जो काय आपला कॅप राऊंड 2 आहे ना MBBS BDS चा, तर त्यासाठी कोणकोणत्या सीट येतील. तर फर्स्ट पॉइंट यांनी मेन्शन केलाय की सीट नॉट अलॉटेड ड्युरिंग राऊंड 1, म्हणजेच कॅप राऊंड 1 मध्ये ज्या काय जागा अलॉटमेंट केल्या नाहीत CET सेलनं, त्या पूर्ण जागा तुमच्या सेकंड राऊंड मध्ये अलॉटमेंट केल्या जातील. किंवा इन केस इथं अशी एक गोष्ट बनू शकते की जर एखादं कॉलेज कॅप राऊंड 1 मध्ये पार्टिसिपेट करत नव्हतं, किंवा एखादं नवीन कॉलेज जे आहे ते राऊंड 1 मध्ये आलं नव्हतं, पण ते जर सेकंड राऊंड मध्ये आलं तर त्याच्या पण 100% जागा ज्या आहेत त्या कॅप राऊंड 2 मध्ये अलॉटमेंट केल्या जातील. म्हणजे जेवढ्या जागा ज्या की कॅप राऊंड 1 मध्ये अलॉटमेंट झाल्या नव्हत्या, मग त्याचे रिझन काही असो, त्या पूर्णच्या पूर्ण जागा तुमच्या कॅप राऊंड 2 मध्ये अलॉटमेंट केल्या जातील. नंतर सेकंड पॉइंट मेन्शन केलाय सीट वॅकंट ड्यू टू द नॉन जॉईनिंग या फिर कॅन्सलेशन बाय कॅन्डिडेट अलॉटेड इन राऊंड 1. म्हणजे त्यांनी सेकंड पॉइंट असा मेन्शन केलाय की ज्या जागा राऊंड 1 मध्ये अलॉटमेंट झालत्या पण विद्यार्थ्यांनी जॉईन नाही केलं, फ्री एक्झिट केली, किंवा एखाद्या विद्यार्थ्यानं कॉलेज जॉईन केलं पण नंतर त्याचा प्लॅन झाला, त्यांना ती जागा जी आहे ती कॅन्सल केली, ते ऍडमिशन कॅन्सल केलं, तर अशा जेवढ्या जागा आहेत त्या पूर्ण जागा तुमच्या कॅप राऊंड 2 मध्ये तुम्हाला अलॉटमेंटसाठी 100% दिसून येतील. त्यानंतर थर्ड पॉइंट मेन्शन केलाय की सीट अवेलेबल ड्यू टू द अपग्रेड ऑफ कॅन्डिडेट हु हॅव बीन अलॉटेड ड्युरिंग राऊंड 1 अँड जॉईन द सीट. म्हणजे यांनी असं मेन्शन केलंय, जसं की तुम्ही एक्झाम्पल थ्रू समजून घेऊ शकता. थर्ड पॉइंट यांनी असा मेन्शन केलाय की एखाद्या मुलाला जर राऊंड 1 मध्ये एक्स नावाचं कॉलेज भेटलं असेल आणि त्या मुलानं ते कॉलेज जॉईन करून जर अपग्रेड साठी टाकलं असेल आणि त्याचं जर बेटरमेंट होऊन त्याला नवीन कॉलेज भेटलं, त्यानं जे टाकले होते राऊंड 2 मध्ये, तर ही जी जागा आहे ना त्या विद्यार्थ्यानं राऊंड 1 मध्ये जॉईन केलेली, तर ती जागा पण सेकंड राऊंड मध्ये 100% अलॉटमेंट केली जाणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर सीट कोणते येणार आहे याच्याबद्दल तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल. जर डाऊट असेल तर कमेंट करा, आम्ही 100% त्याचा आन्सर करू. आता जर आपण सेकंड राऊंड साठी एलिजिबल स्टुडंट कोणते राहणार आहे सीट अलॉटमेंट साठी त्याची चर्चा केली, तर सगळ्यात अगोदर फर्स्ट पॉइंट आपल्याला बघायला भेटतो रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स हु डिड नॉट फिल चॉईस इन राऊंड 1. म्हणजेच तुम्ही कॅप राऊंड 1 च्या अगोदर जे ऍप्लिकेशन फॉर्म ओपन झालते ना सर्व ग्रुपसाठी, तर त्यामध्ये तुम्ही 1000 रुपये देऊन स्टेटचा फॉर्म जर फिल केला असेल ना काउन्सिलिंगचा, आणि तुम्ही जर राऊंड 1 ची चॉईस फिलिंग जरी केली नसेल तरी तुम्ही 100% राऊंड 2 मध्ये चॉईस फिलिंग करून तुमचं ऍडमिशन कन्फर्म करू शकता. म्हणजे ज्या मुलांनी ऍप्लिकेशन फॉर्म भरून ठेवला होता, राऊंड 1 ची चॉईस फिलिंग केली नव्हती, ते मुलं बिलकुल 100% कॅप राऊंड 2 साठी एलिजिबल आहेत. कॅप राऊंड 2 मध्ये तुम्हाला अलॉटमेंट केलं जाणार आहे. अशी कंडिशन कशी बनते, जर इन केस एखाद्या विद्यार्थ्याने एखादं कॉलेज टाकलंच नसेल आणि नेमकं त्याच्या रँकवर तेच कॉलेज अलॉटमेंट झाला असेल ना, तर तो विद्यार्थी आता कॅप राऊंड 2 मध्ये त्या कॉलेजला अप्लाय करून जर त्याच्या सीट वॅकंट आल्या तिथं आपलं ऍडमिशन कन्फर्म करू शकतो. किंवा एखादा विद्यार्थी असा असेल की त्याचा हाय रँक होता म्हणून त्यानं फक्त ऑल इंडिया कोटा MCC एम्स जिपमर आर्म फोर्स कॉलेजसाठी ट्राय केला असेल आणि त्यानं फक्त CET सेलचा ऍप्लिकेशन फॉर्म भरून ठेवला होता आणि त्याने इकडे कुठल्याही प्रकारे राऊंड 1 ला चॉईस फिलिंग केली नव्हती, पण त्याला ऑल इंडिया कोट्यामधून त्याचं फेवरेट कॉलेज किंवा आवडतं कॉलेज नाही भेटलं आणि त्याचा आता प्लॅन चालू आहे की त्याला स्टेटमध्ये जे आहे ते MBBS ला ऍडमिशन करून स्टेटमधून डिग्री कंटिन्यू करायची, तर त्या कंडिशन मध्ये तो विद्यार्थी कॅप राऊंड 2 ची चॉईस फिलिंग करून आपलं एक सीट जे आहे त्या ठिकाणी 100% बुक करू शकतो. नंतर जर आपण सेकंड पॉइंटचा विचार केला तर रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स हु हॅव पार्टिसिपेट इन राऊंड 1 बट डिड नॉट गेट एनी सीट अलॉटमेंट इन राऊंड 1. आता सेकंड पॉइंट काय सांगतो आपल्याला
की राऊंड 1च्या अगोदर तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरला होता, राऊंड 1 मध्ये तुम्ही कॉलेज टाकले होते पण तुमचा स्कोर कमी होता, कट ऑफ हाय गेला म्हणून तुम्हाला अलॉटमेंट झालं नाही, किंवा मग तुम्ही कमी कॉलेज टाकले होते म्हणून तुम्हाला चॉईस नॉट अवेलेबल असं आलं, तर ते सर्व विद्यार्थी कॅप राऊंड 2 मध्ये जे आहेत ते फ्रेश चॉईस फिलिंग करून तुम्ही अप्लाय करू शकतात. तुम्ही या ठिकाणी सेकंड राऊंड साठी बिलकुल एलिजिबल आहात. म्हणजे ज्या मुलांना कॅप राऊंड 1 मध्ये चॉईस फिलिंग करून पण कॉलेज भेटलं नाहीये, ते असे सर्व मुलं जे आहेत ते कॅप राऊंड 2 च्या ऍडमिशन प्रोसेस साठी 100% एलिजिबल असणार आहेत. नंतर जर तुम्ही थर्ड पॉइंट रीड केला ना, त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलंय की रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स हू सीट अलॉटेड इन राऊंड 1 कॅन्सल ड्युरिंग द डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, किंवा मग तुमच्याकडे रॉंग डॉक्युमेंट असतील, ज्यावेळेस तुम्ही रिपोर्ट करायला गेला तुम्हाला कॉलेजने रिजेक्ट केलं. आता हा जो मोठा पॉईंट यांनी एक्सप्लेन केला थर्ड नंबरचा, इथे यांनी मेन्शन केले की एखाद्या मुलाला राऊंड 1 मध्ये एखादं कॉलेज अलॉटमेंट झालं, तो कॉलेज जॉईन करायला गेला, त्याच्याकडे करेक्ट डॉक्युमेंट नव्हता, रॉंग डॉक्युमेंट होता किंवा एक्सपायर झालेला डॉक्युमेंट होता, किंवा मग तो त्या ठिकाणी फीस पेमेंट नाही करू शकला, किंवा मग डीडी काढू शकला नाही, किंवा मग जी टायमिंग दिलाय ना त्या टायमिंग मध्ये जाऊन स्वतःचं ऍडमिशन कन्फर्म नाही करू शकला ना, किंवा जॉईन करून बेटरमेंटला नाही टाकू शकला, ते मुलं 100% राऊंड 2 साठी एलिजिबल आहेत. म्हणजे तुम्हाला कॉलेज भेटलं होतं, तुम्ही कॉलेजला जॉईन करायला गेला, कॉलेजनं तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मुळे रिजेक्ट केला असेल ना, तरी तुम्ही कॅप राऊंड 2 च्या ऍडमिशन प्रोसेस साठी 100% एलिजिबल आहेत. तुम्ही कॅप राऊंड 2 ची चॉईस फिलिंग करून तुमचं सीट परत एक वेळेस बुक करू शकता. फक्त कॅप राऊंड 2 ची जो डेट आहे ना, त्या डेट पर्यंत किंवा अलॉटमेंट लिस्ट येईपर्यंत तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट जे आहेत ते करेक्ट करणं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. हा मोठ्या पॉईंटचा जो अर्थ होता तो मी तुमच्याबरोबर एक्सप्लेन केला. त्यानंतर तुम्ही खालचा पॉईंट रीड केला, तर कॅन्डिडेट हू हॅव reported join at allotted institute during the joining period of round 1 allotted and did not fill status retention form. म्हणजेच तुम्हाला जर राऊंड 1 मध्ये एखादं कॉलेज भेटला असेल, तुम्ही ते कॉलेज जाऊन जॉईन केलंय, फक्त तिथं तुम्ही रिटेन्शन फॉर्म नाही भरला, ते सर्व मुलं कॅप राऊंड 2 मध्ये चॉईस फिलिंग करून कॅप राऊंड 2 च्या ज्या सीट येतील ना त्यासाठी अलॉटमेंटला एलिजिबल असणार आहेत. म्हणजे फरक एवढाच आहे की तुम्ही जॉईन केलं कॉलेज तरी तुम्ही एलिजिबल आहे, तुम्ही जॉईन नाही केलं किंवा तुम्हाला डॉक्युमेंट मध्ये जरी रिजेक्ट केलं असेल ना तरी तुम्ही कॅप राऊंड 2 100% खेळू शकता. ही गोष्ट लक्षात ठेवा. नंतर खाली पुढचा पॉईंट मेन्शन केलाय, स्टुडंट हू डज नॉट जॉईन अलॉटेड सीट ड्युरिंग राऊंड 1. म्हणजेच तुम्ही राऊंड 1 मध्ये चॉईस फिलिंग केली होती पण कट ऑफ हाय गेला म्हणून तुम्हाला कुठल्याही प्रकारे अलॉटमेंट झालं नाहीये, किंवा इन केस एखादा विद्यार्थी असा आहे की ज्याला कॉलेज अलॉटमेंट झालं, मग ते एमबीबीएसचा असेल, बीडीएसचा असेल, आणि तो कॉलेज जॉईन करायला गेला नव्हता, ते सर्व विद्यार्थी जे आहेत ते कॅप राऊंड 2 साठी एलिजिबल राहणार आहेत. हा जो लास्ट पॉईंट आपण रीड केलता ना की स्टुडंट हू डज नॉट जॉईन द अलॉटेड सीट ड्युरिंग राऊंड 1, म्हणजेच तुम्हाला राऊंड 1 मध्ये जे कॉलेज भेटलं होतं ते कॉलेज तुम्ही जॉईन जरी केलं नसेल, फ्री एक्झिट जरी केलं असेल ना, तरी 100% तुम्ही कॅप राऊंड 2 साठी एलिजिबल आहेत. म्हणजेच फ्री एक्झिट करणारा प्रत्येक विद्यार्थी कॅप राऊंड 2 साठी एलिजिबल असतो. फक्त फ्री एक्झिट करणाऱ्या मुलांचा लॉस काय होतो याची आयडिया तुम्हाला फ्युचर मध्ये तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ बघत असाल ना तर तुम्हाला मी 100% एक्सप्लेन करणार आणि त्याच्यातून तुम्हाला आयडिया येऊन जाईल की तुम्ही फ्री एक्झिट केल्यावर तुमचं किती नुकसान होऊ शकतं. त्यानंतर जर आपण पुढचा पॉईंट विचार केला तर स्टुडंट हू हॅव जॉईन अँड रिझाइन अप टू द लास्ट डेट ऑफ जॉईनिंग राऊंड 1, म्हणजे त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलंय की एखादा विद्यार्थी ज्याला की कॅप राऊंड 1 मध्ये एखादं कॉलेज अलॉटमेंट झालं, त्याला ते कॉलेज जॉईन केलं होतं पण नंतर त्याचा प्लॅन बदलला की त्याला ते कॉलेज नको आहे, किंवा मग त्यानं ते कॉलेज जे आहे त्या ठिकाणी जाऊन रिटेन्शन फॉर्म भरला होता आणि नंतर त्याचा प्लॅन झाला की मला हे कॉलेज कन्फर्म नाहीये करायचं, मला आता जे आहे ते अजून एक राऊंड खेळायचा आहे, सेकंड वाला किंवा थर्ड राऊंडला बेटरमेंट करायचंय ना, तर तुम्हाला जे कॉलेज अलॉटमेंट झालं तर तुम्ही जॉईनिंग डेट मध्ये ज्या कॉलेजमध्ये जाऊन रिटेन्शन फॉर्म दिलता ना त्या जॉईनिंग डेट मध्ये जर तुम्ही ते रिटेन्शन फॉर्म कॅन्सल केला तर तुम्हाला सेकंड थर्ड राऊंडला बेटरमेंटसाठी 100% एलिजिबल केलं जातं. ही गोष्ट लक्षात ठेवा. शेवटचा पॉईंट असा आहे की जर तुम्हाला एखाद्या राऊंड 1 मध्ये कॉलेज भेटल्या तुमचा प्लॅन झाला की मी इथं जाणार आहे, रिटेन्शन फॉर्म फिल करणार आहे, याच कॉलेजमधून डिग्री करणार आहे, पण नंतर 1-2 दिवसांनी तुमचा प्लॅन बदलला आणि तुम्ही असा प्लॅन करताय की मला हे कॉलेज नकोय, मला बेटरमेंट करणं आहे, तर तुम्हाला काय करणं पडेल, त्याच डेट मध्ये तिथला जो रिटेन्शन फॉर्म आहे ना तो कॅन्सल करणं पडेल, ती जागा रिकामी करणं पडेल आणि सेकंड राऊंडची जी चॉईस फिलिंग आहे तिथं चॉईस फिलिंग करून तुम्ही जे आहे ते 100% सेकंड राऊंडच्या सीट अलॉटमेंट साठी एलिजिबल राहणार आहेत. पण तुम्ही जर रिटेन्शन फॉर्म भरला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे बेटरमेंटचा चान्स दिला जाणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. नंतर जर आपण खालचा पॉईंट रीड केला त्या ठिकाणी मेन्शन केलं की स्टुडंट विल हॅव फिल फ्रेश चॉईस फॉर राऊंड 2, म्हणजेच तुम्हाला राऊंड 2 साठी परत एकदा चॉईस फिलिंग करणे, जी काय तुम्ही राऊंड 1 मध्ये चॉईस फिलिंग केली होती ना ती तुमची 0 मानली जाणार आहे. या ठिकाणी साफ मेन्शन केलंय काळ्या लाईन मध्ये की तुम्ही जी काय राऊंड 1 ला चॉईस फिलिंग केली होती ती तुमची काही कामाची नाहीये, तिची व्हॅल्यू 0 आहे. तुम्हाला राऊंड 2 साठी परत एकदा चॉईस फिलिंग करणे. तुम्ही जर राऊंड 2 मध्ये चॉईस फिलिंग केली
तरच तुम्हाला या ठिकाणी सीट अलॉटमेंट केलं जाणार आहे. नंतर त्यांनी मेन्शन केलंय, इफ स्टुडंट इज नॉट इंटरेस्टेड पार्टिसिपेट इन राऊंड 2 शुड नॉट फील प्रेफरन्स फॉर राऊंड 2. म्हणजे तुम्हाला जर राऊंड 2 मध्ये पार्टिसिपेट करायचा इंटरेस्ट नसेल तर तुम्ही राऊंड 2 मध्ये कुठल्याही प्रकारे चॉईस फिलिंग करू नका. नंतर त्यांनी अजून एक पॉईंट मेन्शन केला या ठिकाणी खाली, की ज्या विद्यार्थ्यांना राऊंड 1 मध्ये एखादं कॉलेज भेटलं होतं आणि त्यांनी जॉईन करून बेटरमेंटला टाकलं होतं, पण त्यांचा नंतर प्लॅन बदलला की नाही, मला जे राऊंड 1 ला भेटले तेच कॉलेज कन्फर्म करणे, मला दुसरं बेटर कॉलेज नकोय किंवा मला बेटरमेंटसाठी नाही जाणं, तर त्या विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारे राऊंड 2 ची चॉईस फिलिंग करायची नाहीये. जर तुम्ही एक कॉलेज जॉईन केले, राऊंड 2 ची चॉईस फिलिंग नाहीये करणार, तर त्या कंडिशन मध्ये जे तुम्हाला फर्स्ट राऊंड मध्ये कॉलेज भेटलं होतं ना, तेच कॉलेज तुम्हाला सेकंड राऊंडच्या अलॉटमेंट लिस्ट मध्ये परत एक वेळेस अलॉटमेंट केलं जाणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. नंतर त्यांनी या ठिकाणी अजून एक पॉईंट मेन्शन केलाय, अलॉटमेंट ऑफ सीट फॉर राऊंड 2 विल बी ऍज पर द मेरिट अँड प्रेफरन्स फील बाय द स्टुडंट फॉर राऊंड 2. म्हणजे हा पॉईंट सगळ्यात महत्वाचा इम्पॉर्टंट आहे. यांनी या ठिकाणी साफ मेन्शन केलंय की राऊंड 2 चा जो रिझल्ट आहे किंवा राऊंड 2 मध्ये जी काय सीट अलॉटमेंट केली जाणार आहे ना, तर ती मेरिट लिस्टच्या मेरिट नंबर नुसार, त्याचबरोबर राऊंड 2 मध्ये जे मुलं चॉईस फिलिंग करतील ना, तर त्यांच्या रँक नुसार अलॉटमेंट केलं जाणार आहे. असं नाही की राऊंड 1 चा कट ऑफ एवढा क्लोज झाला म्हणजे त्याच्यापेक्षा 10 मार्कानं किंवा 2 मार्कानं किंवा 20 मार्कानं राऊंड 2 चा कमी कट ऑफ जाईल, असं कदाचित होणार नाहीये. कट ऑफ जो आहे तो राऊंड 1 पेक्षा राऊंड 2 चा जास्त पण जाऊ शकतो. ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण राऊंड 2 चं जे अलॉटमेंट आहे ना, तर ते मेरिट लिस्ट नुसार, त्याचबरोबर राऊंड 2 ला जे मुलं चॉईस फिलिंग करतील ना, तर त्यांच्या रँक नुसार किंवा त्यांच्या कॅटेगरी रँक नुसार जे आहे ते सीट अलॉटमेंट केलं जाणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे राऊंड 1 पेक्षा राऊंड 2 चा कट ऑफ जास्त पण जाऊ शकतो. कारण तुम्ही एक ऑब्झर्वेशन केलं असेल अलॉटमेंट लिस्टला, तर तुम्हाला जो कॉलेज भेटलंय तुमच्या कॅटेगरी रँकवर किंवा मग जर तुम्हाला चॉईस नॉट अवेलेबल येत असेल आणि तुमच्या वरी जर तुम्ही बघितलं तर काही मुलांना कॉलेज भेटलंय आणि काही मुलं असे आहेत की त्यांच्या नावासमोर चॉईस नॉट अवेलेबल आहे आणि त्याच कॅटेगरीचे तुम्ही खाली जे मुलं बघितले ना, तर त्यांना तेच कॉलेज गव्हर्नमेंट वाला किंवा प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेज भेटलंय, पण तुम्ही त्यांच्या वरी बघितलं तर बरेच मुलं त्याच कॅटेगरीत की त्यांना कॉलेज अलॉटमेंटच झालं नाहीये, कारण त्यांनी खूप कमी कॉलेज टाकले होते. पण तेच मुलं जर सेकंड राऊंड मध्ये ज्या सीट येतील ना, तर त्या सीटसाठी अप्लाय करतील समजा बाकीच्या कॉलेजसाठी ज्यांनी की फर्स्ट राऊंड मध्ये केलं नव्हतं अशा कॉलेजला पण, तर त्या कंडिशन मध्ये कॅप राऊंड 2 चा जो कट ऑफ आहे ना, तो 100% वरती पण जाऊ शकतो. त्याच्यामुळे कट ऑफ खाली जाईल. त्या आशेवर तुम्हाला बसणं नाहीये. तुम्हाला जर कॉलेज भेटलं असेल तर तुम्हाला ते कॉलेज जॉईन करूनच बेटरमेंट करणं, जेणेकरून की तुमचं कुठल्याही प्रकारे नुकसान होणार नाही. तुम्ही जर फ्री एक्झिट कराल आणि इन केस तुमच्यापेक्षा जास्त रँक वाला जर मुलगा त्या सीटला अप्लाय करेल तर ते कॉलेज त्या मुलाला दिलं जाणार आहे, तुम्हाला ते सेकंड राऊंड मध्ये मिळणार नाहीये. कारण तुमचं सेकंड राऊंडचं अलॉटेड कॉलेज जर तुम्ही जॉईन नाही केलं तर ते फुल वॅकेंट म्हणून येणार आहे आणि मग सेकंड राऊंडची जशी चॉईस फिलिंग चालणार आहे, जशा रँकचे मुलं चॉईस फिलिंग करतील तर त्या रँक नुसार जे आहे ते कॉलेज अलॉटमेंट केलं जाणार आहे. तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवणं आहे. त्यामुळे हा जो रूल आहे ना ब्लॅक लाईन मध्ये लिहिलेला, तो हा सगळ्यात महत्वाचा आहे. हा तुम्हाला एक वेळेस वाचणे आणि समजून घेणं, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर जर आपण पुढे विचार केला तर स्टुडंट जॉईनिंग ड्युरिंग राऊंड 1 अपग्रेड राऊंड 2 सबमिटेड बाय द प्रेफरन्स allotted seat round 1 will be available in round 2 allotted as per the merit same round. म्हणजे हा पॉइंट यांनी अशा प्रकारे मेन्शन केलाय की इन केस तुम्हाला जर राऊंड 1 मध्ये एखादं एक्स नावाचं कॉलेज भेटलं, तुम्ही त्या कॉलेजला जॉईन केलं आणि तुम्ही राऊंड 2 ची चॉईस फिलिंग करताय, राऊंड 2 मध्ये तुम्हाला बी नावाचं कॉलेज भेटतंय ना, तर तुमची राऊंड 1 ची जी एक्स नावाची सीट आहे ना, तर ती वॅकेंट होऊन ऑदर जो मुलगा त्या ठिकाणी चॉईस फिलिंग करेल ना त्याला दिली जाणार आहे. आणि जे कॉलेज तुम्हाला राऊंड 2 मध्ये बेटरमेंट मध्ये मिळणार आहे ना, तर तेच कॉलेज तुम्हाला जॉईन करणे. तुम्ही राऊंड 2 मध्ये मिळालेलं कॉलेज आणि राऊंड 1 मध्ये मिळालेलं कॉलेज हे दोन्ही कॉलेजला कम्पेअर करून तुम्ही परत राऊंड 1 मधचं कॉलेज नाही घेऊ शकत. ही गोष्ट लक्षात ठेवा. हा रूल मी तुम्हाला परत एक वेळेस एक्सप्लेन करतोय, नीट लक्ष द्या. तुम्हाला या ठिकाणी साफ मेन्शन केले की जर तुम्हाला राऊंड 1 मध्ये एखादं ए नावाचं कॉलेज भेटलं, तुम्ही ते कॉलेज जॉईन केलं, ठीक आहे, आणि तुम्ही राऊंड 2 ची जी आहे ती चॉईस फिलिंग केली आणि राऊंड 2 मध्ये तुम्हाला बी नावाचं कॉलेज भेटलं ना, तर तुम्हाला हे बी नावाचंच कॉलेज घेणं पडेल. कारण राऊंड 1 मध्ये जे कॉलेज अलॉटमेंट झालं तुम्ही जॉईन केलं होतं, तर ते कॉलेज ऑदर मुलांना अलॉटमेंट केलं जाणार आहे. कारण तुमचं बेटरमेंट झालं, ती सीट वॅकेंट झाली, मग ती सीट ज्या मुलांनी चॉईस फिलिंग केली ना त्या मुलांना अलॉटमेंट केली जाणार आहे. म्हणजेच राऊंड 1 मध्ये जे कॉलेज भेटलं होतं ते कॉलेज तुम्ही जॉईन केलं, राऊंड 2 ची चॉईस फिलिंग केली, राऊंड 2 मध्ये तुम्हाला जे नवीन कॉलेज भेटेल ना तेच कॉलेज तुम्हाला घेणं आहे. तुम्हाला नवीन कॉलेज नाही आवडलं तर जुन्या कॉलेजमध्ये जाता येत नाहीये. त्याच्यामुळे ज्यावेळेस तुम्ही राऊंड 2 ची किंवा राऊंड 3 ची बेटरमेंट साठी चॉईस फिलिंग करणार आहे ना, तर तुम्हाला तेच कॉलेज टाकणं, जे कॉलेज तुम्हाला राऊंड 1 मध्ये मिळालेल्या कॉलेजपेक्षा बेस्ट होते किंवा चांगले होते. ही गोष्ट लक्षात ठेवा. नंतर यांनी या ठिकाणी अजून एक पॉईंट मेन्शन केलाय पुढचा, की स्टुडंट जॉईन ड्युरिंग राऊंड 1 आणि नॉट अपग्रेड इन राऊंड 2
विल राऊंड 1 सीट अलॉटेड स्टेटस. म्हणजेच जसं मी तुम्हाला वरती एक्सप्लेन केलं होतं ना, की तुम्हाला जर राऊंड 1 मध्ये एखादं कॉलेज भेटलं, तुम्ही जॉईन केलं, बेटरमेंटला अप्लाय केलं आणि सेकंड राऊंड मध्ये जर कट ऑफ हाय जात असेल, तुम्हाला कुठलंही कॉलेज मिळत नसेल, तर जे राऊंड 1 मध्ये कॉलेज भेटलं होतं ना, तेच कॉलेज तुम्हाला राऊंड 2 च्या अलॉटमेंट लिस्ट मध्ये 100% मिळून जाईल. पण एखादा मुलगा असा आहे की ज्याला सीट भेटलं होतं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचं, पण त्यानं जॉईन नाही केलं, फ्री एक्झिट केली, कारण त्याला असं वाटत होतं की राऊंड 2 चा कट ऑफ जो आहे तो कमी जाणार आहे युट्यूबवरचे व्हिडिओज बघून. पण बॅड लकनं राऊंड 2 मध्ये जे आहे ते जास्त रँकवाल्या मुलांनी चॉईस फिलिंग केलं, तर मग त्यांना जी फ्री एक्झिट मध्ये सीट सोडली ना, तर ती सीट जो मुलगा चांगल्या रँकचा असेल त्याला दिली जाणार आहे. याच मुलाला परत ती सीट अलॉटमेंट होईल. फ्री एक्झिट केल्याच्या नंतर अशी कुठल्याही प्रकारे वॉरंटी नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तुम्हाला अलॉटमेंट झाला असेल, तुम्ही कॉलेज जॉईन करा आणि बेटरमेंटला जा, हे तुमच्यासाठी सगळ्यात बेस्ट राहणार आहे. जर आपण खालचा पॉइंट रीड केला, त्यांनी अजून मेन्शन केलंय की स्टुडंट अलॉटेड सीट ड्युरिंग राऊंड 2 इफ डज नॉट जॉईन अलॉटेड सीट सच कॅन्डिडेट विल बी एलिजिबल फॉर राऊंड 3 ओनली फ्रेश रजिस्ट्रेशन. आता हा जो रूल आहे ना, त्यांनी असा मेन्शन केलाय की जर तुम्हाला कॅप राऊंड 2 मध्ये एखादं कॉलेज भेटलं, तुम्ही त्या कॉलेजला जॉईन करून बेटरमेंटला नाही टाकलं, तर त्या कंडिशन मध्ये तुम्हाला थर्ड राऊंडला जाणं असेल, तर तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन फॉर्म परत एकदा फिल करणे आणि जी काय ऍप्लिकेशन फॉर्मची फीस असेल ना स्टेट कोट्याची, जेवढी की 1000 होती, तर ते 1000 तुम्हाला परत पेमेंट करून नंतरच तुम्ही जे आहे ते थर्ड राऊंड साठी इलिजिबल राहणार आहात. जर तुम्हाला सीट भेटलं, सेकंड राऊंड मध्ये तुम्ही जॉईन नाही केलं, तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे फ्री एक्झिट नाहीये. तुम्हाला थर्ड राऊंडला अप्लाय करण्यासाठी परत एक वेळेस 1000 रुपये पेमेंट करून तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला परत भरून तुम्ही थर्ड राऊंडची चॉईस फिलिंग करू शकतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर यांनी अजून एक पॉईंट मेन्शन केलाय, कॅन्डिडेट जॉईन राऊंड 2 सीट वॉन्ट्स टू अपग्रेड अलॉटेड सीट शॉल नॉट फिल स्टेटस रिटेन्शन फॉर्म. फक्त तुम्हाला चॉईस फिलिंग परत करणं आहे. म्हणजे या पॉईंट मध्ये यांनी असं मेन्शन केलंय की एखादा विद्यार्थी ज्याला जर समजा सेकंड राऊंड मध्ये एखादं कॉलेज तुम्हाला अलॉटमेंट झालं, तर तुम्हाला ते कॉलेज जाऊन जॉईन करणं आहे, कुठल्याही प्रकारे रिटेन्शन फॉर्म फिल करणं नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. ज्यावेळेस तुम्ही रिटेन्शन फॉर्म फिल करतात ना, तर तिथून पुढे तुम्ही पुढच्या राऊंड साठी एलिजिबल राहत नाही. तुम्हाला जर कॉलेज अलॉटमेंट झाला आणि बेटरमेंट करणं आहे, तर कॉलेज जॉईन करणं आहे, तिथं फक्त रिटेन्शन फॉर्म भरणं नाही आणि पुढच्या राऊंडला चॉईस फिलिंग करणे. मग तुम्हाला त्या रँकच्या कट ऑफ नुसार जे आहे ते कॉलेज अलॉटमेंट केलं जाणार आहे. पण जर तुम्हाला सेकंड राऊंडला कॉलेज भेटलं, तुम्ही जाऊन रिटेन्शन फॉर्म भरला, तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे थर्ड राऊंड साठी एलिजिबल केलं जात नाहीये. नंतर खाली पॉईंट मेन्शन केलाय की कॅन्डिडेट जॉईन आणि सॅटिस्फाय विथ द सीट अलॉटेड राऊंड 2 नॉट अपग्रेड फॉर राऊंड 3 द फिल स्टेटस रिटेन्शन फॉर्म. हा शेवटचा जो पॉईंट आहे ना, त्या ठिकाणी यांनी मेन्शन केलंय की जर तुम्हाला राऊंड 2 मध्ये एखादं ए नावाचं कॉलेज भेटलं, ते कॉलेज तुम्हाला आवडतंय, तिथूनच तुम्हाला तुमची डिग्री कंटिन्यू करणं आहे, तर तुम्ही तिथं तुमचा रिटेन्शन फॉर्म फिल करणार आहे. मग तुमचं ऍडमिशन तिथंच कन्फर्म झालं, तुम्ही पुढच्या राऊंड साठी एलिजिबल राहत नाहीत. पण रिटेन्शन फॉर्म भरणे तुमचं वैयक्तिक मत आहे, कोणतंही कॉलेज तुम्हाला त्या ठिकाणी फोर्स नाही करू शकत. जर तुम्हाला वाटतंय की मला जे सेकंड राऊंडला कॉलेज भेटलं हेच कॉलेज मला हवंय, तर तुम्ही रिटेन्शन फॉर्म भरणार आहे, तुमची डिग्री तिथून कंटिन्यू करणार आहे. पण तुम्हाला वाटतं की मला थर्ड राऊंड मध्ये एखादी सीट जर अजून चांगल्या कॉलेजमध्ये भेटली, तर तुम्ही सेकंड राऊंडला जे कॉलेज भेटलंय ते कॉलेज जॉईन करणार आहे आणि थर्ड राऊंडची चॉईस फिलिंग करून थर्ड राऊंड साठी बेटरमेंट करू शकता. किंवा सेकंड राऊंडला जर तुम्ही फ्री एक्झिट करणार आहे, तर तुम्ही 1000 रुपये सीईटीसीला परत पेमेंट करून ऍप्लिकेशन फॉर्म भरून थर्ड राऊंडची चॉईस फिलिंग करून थर्ड राऊंडच्या सीटसाठी जे आहे ते 100% एलिजिबल होणार आहात. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता या ठिकाणी जर तुम्ही खालचा पॉईंट मेन्शन केला, तिथे त्यांनी साफ मेन्शन केले की नॉट एलिजिबल फॉर सीट अलॉटमेंट इन राऊंड 2, म्हणजे कोणते विद्यार्थी सीट अलॉटमेंटसाठी एलिजिबल राहणार नाही आहेत. आता आपण जर पहिला पॉईंट रीड केला, त्या ठिकाणी मेन्शन केले की स्टुडंट हु हॅव जॉईन राऊंड 1 अलॉटेड सीट अँड फिल स्टेटस रिटेन्शन फॉर्म. म्हणजेच एखादा विद्यार्थी ज्याला की राऊंड 1 मध्ये कॉलेज भेटलंय, त्यानं तिथं आपला रिटेन्शन फॉर्म भरलाय, तर त्या विद्यार्थ्याचं ऍडमिशन तिथंच कन्फर्म झालं, तर तो विद्यार्थी कुठल्याही प्रकारे पुढच्या राऊंडला म्हणजे सेकंड राऊंडला जाऊ शकत नाहीये. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणे. नॉट एलिजिबल मध्ये जो काय सेकंड पॉईंट आहे ना, तर हा असा आहे की स्टुडंट हु हॅव नॉट फिल फ्रेश प्रेफरन्स फॉर राऊंड 2, म्हणजे जे मुलं सेकंड राऊंडची चॉईस फिलिंग करणार नाही ना, त्या मुलांना कुठल्याही प्रकारे सेकंड राऊंड मध्ये जे आहे ते ग्रुप ए साठी अलॉटमेंट केलं जाणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. नंतर यांनी अजून एक पॉईंट मेन्शन केलाय, स्टुडंट सिलेक्टेड ड्युरिंग राऊंड 2 विल हॅव टू जॉईन कॉलेज सीट अलॉटेड ड्युरिंग सेकंड राऊंड आफ्टर joining the allotted institute round 2 the candidate will be eligible for upgrade in the round 3 as per merit. म्हणजे त्यांनी ह्या पॉइंट मध्ये मेन्शन केलंय की एखाद्या मुलाला जर कॅप राऊंड 2 मध्ये एखादं कॉलेज अलॉटमेंट झालं, तर तो मुलगा कॉलेज जॉईन करून थर्ड राऊंड साठी बेटरमेंटला जाऊ शकतो. मग थर्ड राऊंड मध्ये ज्या काय सीट येतील ना, तर त्या सीट नुसार आणि जो काय
चॉईस फिलिंग असेल थर्ड राऊंडचा विद्यार्थ्यांनी केलेल्या रँक नुसार, तर तुम्हाला जे आहे ते थर्ड राऊंड मध्ये सीट अलॉटमेंट केलं जाणार आहे. आता खाली तुम्हाला अजून एक पॉईंट मेन्शन केलाय की स्टुडंट डज नॉट जॉईन selected seat during round 2 will be eligible for further rounds only आफ्टर रजिस्ट्रेशन अगेन अँड राऊंड 3 पेइंग ऑनलाईन रजिस्ट्रेशन फीस. म्हणजे शेवटचा जो पॉईंट आहे ना नॉट इलिजिबल स्टुडंट साठी, यांनी तर असं मेन्शन केलंय की एखादा विद्यार्थी जर त्यानं राऊंड 2 मध्ये अलॉटमेंट झालेलं कॉलेज जॉईन नाही केलं तर तो विद्यार्थी त्याच वेळेस जो आहे तो राऊंड 3 साठी इलिजिबल राहणार आहे, जेव्हा तो परत एकदा सीईटी सेलवर ऍप्लिकेशन फॉर्म फिल करणार आहे, तिथं 1,000 रुपये फीस पेमेंट करणार आहे आणि चॉईस फिलिंग करणार आहे, तरच त्याला थर्ड राऊंड मध्ये अलॉटमेंट केलं जाणार आहे. जर तुम्हाला कॅप राऊंड 2 मध्ये कॉलेज अलॉटमेंट झालं आणि तुम्ही जर समजा ते कॉलेज जॉईन नाही केलं, फ्री एक्झिट केली आणि तुम्ही जर नवीन फॉर्म नाही भरला, नवीन चॉईस फिलिंग नाही केली कॅप राऊंड 3 ची, तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे थर्ड राऊंड मध्ये सीट अलॉटमेंट केलं जाणार नाहीये. किंवा तुम्ही जर नवीन फॉर्म नाही भरला तर तुम्हाला थर्ड राऊंडचं चॉईस फिलिंग जे आहे ते कुठल्याही प्रकारे करण्याचा चान्स दिला जाणार नाही. त्याच्यामुळे जर तुम्ही सेकंड राऊंड मध्ये फ्री एक्झिट घ्यायचा विचार करताय तर तुम्हाला सेकंड राऊंडच्या नंतर जे काय ऍप्लिकेशन फॉर्म ओपन होतील तिथं परत ऍप्लिकेशन फॉर्म भरणं, परत 1,000 रुपये पेमेंट करणे सीईटी सेलला आणि मग तुम्हाला थर्ड राऊंड साठी जे आहे ते चॉईस फिलिंगला इलिजिबल केलं जाणार आहे. पण इन केस एखादा विद्यार्थी असा आहे त्याला की सेकंड राऊंड मध्ये कॉलेज भेटलं होतं, त्याने कॉलेज जॉईन केलं तर सेकंड राऊंडचं, तर त्या विद्यार्थ्याला कुठल्याही प्रकारे जे आहे ती परत ऍप्लिकेशन फॉर्म भरायची किंवा परत पेमेंट करायची गरज नाहीये. त्याला थर्ड राऊंड साठी 100% इलिजिबल केलं जाणार आहे. जे काय रूल होते सीईटी सेलचे कॅप राऊंड 2 चे, ग्रुप ए चे, एमबीबीएस बीडीएस कोर्सचे, याची सविस्तर माहिती मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जुळून राहा. त्याचबरोबर जर तुम्हाला डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू पेड काउन्सिलिंग किंवा पर्सनल गाईडची रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका, आम्ही तुम्हाला त्याबद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू.